नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, प्रत्येकाला आपलं किंवा दुसऱ्यांचं भविष्य ऐकण्यात खूप इंटरेस्ट असतो. आज आपला विषय तोच आहे. कुणाच्याही आयुष्यात कधीही आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. मग यावर मात कशी करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजचा कार्यक्रम आवर्जून पहा. कारण आज आपण आर्थिक समस्या व उपाय या विषयावर ज्योतिष व वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. चाटोरीकर सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तास मध्ये. नमस्कार. डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्या मागील 3 पिढ्या ज्योतिष व वास्तू या क्षेत्रात कार्यरत आहेत. विजय सरांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र या विषयात PhD म्हणजेच डॉक्टर की ही पदवी मिळवली आहे. देश आणि विदेशात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि सरांचा रत्नांमध्ये विशेष अभ्यास आहे. पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यालय आहे. येथे तुम्ही प्रत्यक्षात सरांना भेटू शकता आणि तुमच्या समस्या विचारू शकता. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. आर्थिक समस्या काय असतात आणि त्यावर कशा पद्धतीने आपण उपाय काढू शकतो. सर, खरं तर अनेक जण कुंडली पाहून आपलं भाग्य ठरवतात, भाग्य बघतात आणि त्यानुसार संपूर्ण याचं व्यवस्थापन करतात, आर्थिक स्थितीचं देखील. तर सुरुवातीचा प्रश्न हाच आहे की आर्थिक अस्थिरतेचं कारण हे कुंडलीनुसार समजतं का? तर सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकाला मला सांगायचं आहे की ज्योतिषशास्त्र एक शास्त्र जे आहे ना, का आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर, मग ती कोणतीही समस्या असो, ती शैक्षणिक समस्या असेल, कौटुंबिक असेल, आरोग्याची समस्या असेल आणि आर्थिक समस्या असेल, आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणून हे ज्योतिषशास्त्र आहे. बरं. आणि हे वेदाचं उपांग आहे. महत्वाची गोष्ट काय असते की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र असल्यामुळं त्याच्यावर अवलंबून राहायचं नसतं, तर त्याचा फक्त मार्गदर्शक म्हणून वापर करून घ्यायचा असतो. होतं काय बरेचदा की बऱ्याचजणांना वाटतं की आपल्या कुंडलीमध्ये अमुक असे योग आहेत तर आपलं चांगलंच होणार आहे. त्यासोबत प्रयत्न तेवढेच महत्वाचे असतात. खरंय. आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना बरोबर यश हे जीवनाचं एक सूत्र असतं. तर तुझा जो आता प्रश्न आहे की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात तर ते कुंडलीतल्या कोणत्या स्थानामुळे येतात किंवा कोणती स्थानं त्याला कारणीभूत असतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का, आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत. बरं. तर 12 स्थानातले असे जे खर्चिक स्थान असतात की ज्याला आपण व्ययस्थान म्हणतो, की ते व्ययस्थान त्याच्यावर आपल्याला कर्ज दाखवतं किंवा आपला खर्च दाखवत असतं. आणि अनपेक्षित जे खर्च आपल्या जीवनामध्ये येत असतात ते पण त्याच्यावर आपल्याला कळत असतात की अचानकपणे आपल्या जीवनामध्ये एखादा म्हणतो ना आपण एखादा आर्थिक फटका बसला मला, किंवा बरेच जण आजकाल आपण पाहतोय की शेअर मार्केटमध्ये गुंतवतात आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की मी काहीतरी कोर्स केला पाहिजे, मग इंट्राडे आपण ते चालू केलं पाहिजे आणि आपल्याला शॉर्टकटमध्ये पैसा आला पाहिजे. पण लक्ष्मी ही चंचल आहे, ती आल्यानंतर स्थिर कधीच नसते. तर ते तुम्हाला व्यवस्थित गुंतवणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर आपल्या कुंडलीतलं व्ययस्थान हे एक महत्त्वाचं स्थान असतं की त्यातल्या ठिकाणचे जे ग्रहमान आहेत किंवा तिथं ग्रहांची कोणत्या युती होते हे सुद्धा आपण आपल्या जन्मपत्रिकेवरून पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपला काळ कसा असणार आहे पुढचा. समजा आपण असं समजू की एखाद्या व्यक्तीला, आता माझ्याकडे बरेच क्लायंट येतात आणि त्याच्यानंतर मला ते म्हणत की सर आता आमचं 2000 कोविडच्या आधी खूप चांगलं होतं आणि कोविडनंतर अचानक असं काहीतरी झालं की आमचं आर्थिक स्थिती पूर्ण डगमगायला लागली आणि त्याच्यानंतर आर्थिक स्थिरता नाही आहे, प्रयत्न करतोय आणि प्रयत्नानुसार यश पण मिळत नाही. तर अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या कुंडलीनुसार, आपल्या राशीनुसार गोचरीचे ग्रहमान पण तेवढेच महत्त्वाचे असतात. की गोचरीमध्ये तुम्हाला ग्रहांची कोणत्या महादशा चालू आहे, तुम्हाला कोणते ग्रह अशुभ तुमच्या कुंडलीतून मार्गक्रमण करत आहेत, त्यासोबतच महादशेमध्ये कोणत्या पापग्रहाची अंतर्दशा चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा बारकाईनं विचार करतो, कारण गणित शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. बरं. गणिती शास्त्र आहे. आपण गणित मांडत असतो आणि त्याच्यानुसार जे काही निष्कर्ष निघतो त्याच्यावर आपण एक अंदाज बांधत असतो की ह्या काळामध्ये आपल्याला असा असा त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक फटका बसू शकतो किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा आपण त्या काळात जर एखादी गुंतवणूक केली तर तिथं फसवणूक होऊ शकते. आपण माझ्याकडे असे बरेच जण आहेत की घर घेतलं, बुकिंग केले आणि पैसे अडकले, पुन्हा मिळालेच नाहीत आणि ते पोझिशन पण नाही मिळालं. असे जे अनेक आर्थिक आपले पैसे अडकाअडकी होते, आपण पैसे अडकून बसतो आणि असतात पैसे पण ते आपल्या हातात नसतात आणि ते अडकलेले असतात. तर अशा वेळेला तुमच्या वर्तमान स्थितीतले, ज्याला आपण आपल्या ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये गोचरीतले ग्रहमान जे म्हणतो आपण, ते फार महत्त्वाचे असतात. बरेचदा काय होतं
की शनीची 7.5 येते आपल्याला आणि 7.5मध्ये सुद्धा आर्थिक फटके बसत असतात. तर शनीचे 7.5 बद्दल आपण एक वेगळा एपिसोड नंतर घेणार आहोत. पण 7.5मध्ये नेमकं होतं काय ते थोडक्यात सांगतो मी. बरं. की काय असतं की शनीची 7.5 हा शनी जो आहे तो कायद्याचा कारक आहे, नैतिकता नीतिमत्तेचा कारक आहे. शनी हा भरपूर देणारा पण आहे आणि तो तुम्हाला शिकवणारा पण ग्रह आहे. तर जेव्हा तुमच्याकडे भरपूर असतं आणि तेव्हा जर तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये नसताल तर शनी तुम्हाला फटका देतो. तर तिथं तुमचा अहंकार, तुमचा गर्व हा सगळं निराकरण करण्याचं काम हे शनी करत असतो. त्यासाठी जेव्हा शनीची 7.5 येत असते आपल्याला, तर त्यावेळेला आपण किंवा शनीची 7.5 चालू असते त्यावेळेला आपण कोणतेही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये डिसिजन घेतले नाही पाहिजेत किंवा अहंकारानं डिसिजन घेतले नाही पाहिजे. आपण म्हणतो ना, हे काय माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, मी आता लगेच करून टाकेल, हे काय मी आता येऊन करून टाकतो, असे जे गर्वाचे किंवा अहंकाराचे जे शब्द असतात ते तिथे आपण वापरले नाही पाहिजेत. आपल्या प्रयत्नामध्ये पण ते दिसलं नाही पाहिजे, आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये पण तसं वाटलं नाही पाहिजे. आपण फार नम्रपणे जर शनीच्या समोर गेलो तर आपल्याला शनीची 7.5 जरी चालू असेल तर आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं आणि तिथं आपण सक्सेस पण होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट असती, आपल्या राहूची महादशा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते गोचरीमध्ये, तेव्हा राहू काय की राहूला स्वतःचा स्वभाव नाहीये. बरं. तर तो सरप्राईजली तुम्हाला काही गोष्टी देत असतो जीवनामध्ये, की तो पापग्रह आहे, तो आश्चर्यकारक असे काही रिझल्ट आपल्याला देतो. कधी तो चांगले पण देतो आणि कधी अशुभ पण देतो. पण सहसा कसं असतं की जेव्हा ते चांगले येतात तेव्हा आपण ते टिकून ठेवणं फार गरजेचं असतं आणि जेव्हा अशुभ आले तेव्हा सुद्धा आपण ते, कारण ते राहू असल्यामुळं एक लक्षात ठेवायचं की त्यानं जरी आश्चर्यकारकरित्या अशुभ फळं दिले तरी तोच राहू आपल्याला त्यातून बाहेर पण काढत असतो. त्यामुळे हे दोन्ही जे ग्रह आहेत आणि शनी आणि राहू, शनी हा 2.5 वर्षाला एकदा बदलतो, त्याला आपण मंद गतीने चालणारा ग्रह मानतो. तर अशा वेळेला शनीची जो कार्यकाल असतो त्याच्यामध्ये तुमच्या कामाची जी गती असते किंवा तुमच्या प्रयत्नाची जी गती जरी खूप असली तरी तुमचा त्याचे रिझल्ट मिळण्याची जी गती असते ती फार संत असते, मंद असते. आणि त्यावेळेला आपण नाराज होतो आणि प्रयत्नामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण प्रयत्न करून आपल्याला मिळत नाही. तर अशा वेळेला सुद्धा आर्थिक बाबतीतलं नियोजन करताना आपण ठरवलं की लगेच आपल्याला त्या बाबतीतलं आउटपुट मिळेल असं काही नसतं. तर हे सगळं आपण जर कुंडलीचं आणि गोचरीतले ग्रहमान, महादशा आणि आपल्याला जी 7.5 आहे किंवा अजून एक असं ज्यामध्ये की जेव्हा आपल्याला 12वा गुरु येतो गोचरीमध्ये म्हणजे चंद्र राशीनुसार. आता चंद्र राशीनुसार आपली जी 4था, 8वा आणि 12वा हे गुरु अशुभ असतात. तर तो 12वा गुरु तो असतो तो व्ययातला असतो. बरं. अशा वेळेला तुमच्या व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो, तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. कारण तुम्ही नोकरी जरी करत असाल तर तिथं तुम्ही किती जरी चांगलं काम केलं तर तुमचे इमिजिएट बॉस असतील किंवा सोबतचे कलिग्स असतील त्याच्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद होतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो किंवा टॉर्चर केलं जाऊ शकतं. व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ज्याच्यावर खूप विश्वास ठेवला असेल त्याच्याकडून तुम्हाला फटका बसण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आर्थिक याच्यामध्ये आपल्याला फटके बसू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हे शास्त्र वगैरे आपण जरी पाहिलं पण आर्थिक गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची की त्याच्यामध्ये नियोजन हे फार महत्त्वाचं असतं. की कोणतेही ग्रह कितीही चांगले असले, तुमची परिस्थिती कितीही चांगली असली आणि कितीही वाईट असली तर अशा वेळेस जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं जर तुमचं नियोजन आर्थिक बाबतीतलं केलं असेल तर तुमच्या जो काही ग्रोथचा ग्राफ असतो ना तो भरे कधी मंदावेल पण तो डाऊन नाही होणार. त्यासाठी प्लॅनिंगनं जर तुम्ही त्या गोष्टी केल्या आणि ज्योतिषशास्त्राचं त्यासोबत जर मार्गदर्शन केलं तर ती प्लॅनिंग करायला तुम्हाला सोपं जातं. त्यातून चांगल्या प्रकारचं आउटपुट आपण मिळू शकतो. नक्कीच. तुम्ही एक उल्लेख केला की आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. तर आपला विषयाचा आहे आर्थिक समस्येवरील उपाय. तर त्याच निगडीत आता प्रश्न आहे की आर्थिक वृद्धीसाठी पत्रिकेतील कोणती स्थानं सर्वात महत्त्वाची असतात? काय की आर्थिक स्थितीमध्ये आपण पाहतो की एक तर आपलं कुंडलीतलं द्वितीय स्थान जे असतं ते आपलं धनार्जनाचं, संपत्ती धनार्जन म्हणतो आपण, संचित करण्याचं किंवा सेव्हिंग करण्याचं जे स्थान आहे ते आपलं द्वितीय स्थान आहे पत्रिकेतलं जन्मलग्न कुंडलीत. तर ते द्वितीय स्थानामध्ये जर तुमचे शुभग्रह असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सेव्हिंग मधून आउटपुट चांगलं मिळतं किंवा सेव्हिंग वाढत जाते. आणि तिथं जर अशुभ कोणते ग्रह असतील तर तुमची सेव्हिंगच होत नाही. बरेच जण माझ्याकडे येतात, म्हणतात की सर मी एवढे पैसा, माझ्याकडे भरपूर पैसा येतो पण तो टिकतच नाही. तर तो पैसा कोणाचकडे टिकत नसतो कारण पैसा हा चंचल असतो. त्याला आपण व्यवस्थित नियोजन करून त्याची गुंतवणूक करणं फार गरजेचं असतं. दुसरं स्थान असतं म्हणजे ते आपलं लाभ स्थान असतं. हे जे 11वं स्थान कुंडलीतलं जे
असतं त्याला आपण उत्पन्नाचं किंवा लाभाचं स्थान मानत असतो. आणि लाभस्थानामध्ये जर आपल्या शुभग्रह असतील किंवा पापग्रहांनी तिथं काही संबंध नसेल किंवा पापग्रहाची दृष्टी नसेल तर तुमचं उत्पन्नामध्ये सातत्य असतं, कन्सिस्टन्सी असते आणि ते उत्पन्न सातत्याने येत असल्यामुळं तुम्हाला सेव्हिंगही तुमची चांगली होत राहते आणि तुमची जी प्लॅनिंग नियोजन असते किंवा EMIs वगैरे आपण जे म्हणतो आपण ह्या गोष्टी व्यवस्थित जातात आणि त्याचा कोणता ताण आपल्या आर्थिक बाबतीमध्ये येत नाही. आणि त्याच्यानंतरचं स्थान असतं ते म्हणजे आपलं दशम स्थान, ते आपलं कर्माचं स्थान असतं. तर कर्म पण फार महत्त्वाचे असतात की तुम्हाला योग आहेत, तुमचं लाभस्थान खूप चांगलं आहे, तुमचं धनस्थान खूप चांगलं आहे आणि तुमचे प्रयत्नच नाहीत. तर अशा वेळेस मग तुमचे प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. कारण काय की एक जणांना मला असाच प्रश्न विचारला होता की सर म्हणे मग कुंडलीमध्ये जर माझ्या लाभस्थानामध्ये खूप चांगले ग्रह आहेत किंवा भाग्यस्थानामध्ये खूप चांगले ग्रह आहेत, धनस्थानात खूप चांगले ग्रह आहेत, मग माझं भाग्य महत्त्वाचं का माझे कर्म महत्त्वाचे? तर मी त्याला एक सुंदर उदाहरण दिलं होतं. मी पण हे कुठून तरी ऐकलेलंच होतं. मी त्याला म्हणलं जसं एखाद्या बँकेमध्ये आपण लॉकर ओपन करतो तर त्याला 2 चाब्या असतात. एक चाबी त्या बँकेच्या मॅनेजरकडे असते आणि दुसरी आपल्याकडे असते. पण मॅनेजरनं जर चाबी लॉकरला लावली एकट्यानं तरी तो लॉकर ओपन होत नाही किंवा तुम्ही जरी स्वतःची चाबी तिथं लावली मॅनेजरची न लावता तरी ते लॉकर ओपन होत नाही. पण तिथे दोन्ही चाब्या जर सोबत लागल्या म्हणजे भाग्य आणि कर्म ह्याची जर सांगड प्रॉपर तिथं जोडल्या गेली तर ते लॉकर ओपन होत असतं. तसंच आपल्या जीवनामध्ये नुसते तुमच्या ग्रहांची स्थिती चांगली असूनही चालत नाही तर तुमचे कर्म पण तसेच चांगले असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे कर्मस्थान जे असतं दशम स्थान ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि दशम स्थानाचं नवम स्थान ज्याला आपण षष्टम स्थान म्हणतो ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याच्यानं तुमच्या कामातला सातत्य कळत असतं. आपण पाहतो ना बऱ्याच जणांची नोकऱ्या टिकत नाहीत तर त्यासाठी हे षष्टम स्थान फार महत्त्वाचं असतं की सतत सतत स्विच करावं लागतं किंवा कंपनीतून काढून टाकलं जातं, सतत सतत कंपनी बदलावी लागते आणि मग त्यामध्ये मध्ये गॅप पडतो उत्पन्नामध्ये. आता त्यासाठी हे षष्टम स्थान पण तेवढंच महत्त्वाचं असतं. या सगळ्या स्थानाचा विचार करून आणि मग शेवटी सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान, त्याला आपण कुंडलीतलं नवम स्थान म्हणतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॅबिलिटी मिळत असते की तुमच्या जे काही तुम्ही ठरवलेलं तुमच्या जीवनामध्ये की मला गाडी घ्यायची, घर घ्यायचं, बंगला घ्यायचं, जे काही असेल की जी प्लॅनिंग असते तुमची आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणं, समाधान मिळणं फार महत्त्वाचं असतं. तर ते जे समाधान असतं तेच आपलं भाग्य असतं. आणि ते भाग्य त्याला आपण स्थिरता म्हणतो जीवनातली की आपण खूप अचीव केलं असं जेव्हा वाटतं आपल्याला तर समजा आपलं भाग्योदय झाला आहे, आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. तर ते नवम स्थान तेवढंच महत्त्वाचं असतं. अशा प्रकारचे हे 5 स्थानं फार महत्त्वाचे असतात. आणि त्यासोबतच एक तृतीय स्थान जे असतं त्याला आपण पराक्रम स्थान म्हणतो की ते याच्यासाठी महत्त्वाचं असतं आपल्या कुंडलीमधलं. तर आपली जी स्ट्रॅटेजी असते किंवा आपली जी रिस्क असते किंवा डिसिजन मेकिंग असते, आपण जे डिसिजन घेत असतो आपल्या जीवनामध्ये मग त्यातल्या त्यात आर्थिक डिसिजन फार महत्त्वाचे असतात. कारण ते पराक्रमाचं स्थान आहे जे तृतीय स्थान आहे. जर तुमच्यामध्ये पराक्रम गाजवण्याची मानसिकता असेल आणि तसं तुमचं मनोधैर्य स्ट्रॉंग असेल, आत्मबल चांगलं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊन योग्य वेळी योग्य रिस्क घेऊन त्यातून आउटपुट कमवू शकता. त्यासाठी पराक्रम स्थान सुद्धा त्याच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं. ह्या सगळ्या स्थानं जर तुमच्या व्यवस्थित असतील किंवा काही कमी जास्त असेल तर त्याच्यावर खूप उपाय असतात. ते उपाय करून आपण त्याच्यावर मात करून आपली आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी आपण मदत घेऊ शकतो. पण तुम्ही एक चांगली गोष्ट सांगितलीत की ज्योतिषावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, प्रयत्न करत राहा. प्रयत्न केले तरच तुम्हाला चांगला मार्ग मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल. नक्कीच. काय असतं माहिती का या महिने याच्यामध्ये बरेच जण माझ्याकडे मी पाहतो येतात ते आणि त्यांचं एक असं असतं की मी खूप मेहनत करतोय, रात्रंदिवस मेहनत करतो, माझ्याकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी पण मला आउटपुट मिळत नाही. आणि काही लोक कसं असतं की त्यांना काहीच मेहनत नसते पण आयतं त्यांना मिळतं. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण असतात की आपण बरेचदा मी पाहिलेलं आहे की माझ्याकडे जुळी मुलं जन्माला येतात, पाहतो ना आपण, किंवा एकाच वेळेला एका हॉस्पिटलमध्ये 2 मुलं जन्माला येतात. एकाला सोन्याच्या चमच्यानं दूध पाजलं जातं, दुसऱ्याच्या नशिबात दूध पण नसतं. तर असे अनेक गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये संचित आणि प्रारब्ध हे फार 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर संचित हे कर्मानं निर्माण होत असतं की जी सेविंग असते मागच्या जन्मेची त्याच्यानुसार आपल्याला ते पुढच्या जन्मी भोगायला मिळतं. आणि ते जर आपलं चांगलं नसेल कर्म तर आपल्याकडे संचित नसेल तर आपल्याला ग्रासरूटपासून स्टार्ट करावं लागतं. आणि ग्रासरूटपासून जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा शून्यातून जेव्हा तुम्ही सुरुवात करत असतो तेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं. त्यासाठी तुमचे कर्म फार महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यासोबतच मग तुम्ही जे कर्म जर चांगले असतील तर आपण म्हणतो ना एक डायलॉग आहे एका पिक्चरमध्ये की किसी चीज को अगर आप शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात उसको मिलाने में जुटी रहते. तसं आपले प्रयत्न फार महत्त्वाचे असतात. आणि आपल्या मराठीत पण एक म्हण आहे,
प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे. जर तुमच्या कुंडलीमध्ये जरी योग नसेल आणि तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सातत्यानं जर प्रयत्न करत असाल आणि प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर ही कायनात तुम्हाला ते त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी मदत करत असते. फक्त तुम्ही त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. एकनिष्ठ राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. सर, आर्थिक प्रगतीमध्ये समजा अडथळे येत असतील तर पत्रिकेनुसार कोणकोणती ग्रह यासाठी कारणीभूत ठरतात? महत्वाचं कसं असते, आपले जे 9 ग्रह आहेत, चंद्र, सूर्य, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, याच्यामध्ये काही ग्रह जे आहेत की ते शुभ आहेत, बरं. काही ग्रह पाप ग्रह आहेत, काही ग्रह काही स्थानांचे कारक आहेत, काही ग्रह काही स्थानांमध्ये ते निचीचे असतात, काही ग्रह काही स्थानामध्ये उच्चीचे असतात. काय असतं की जेव्हा धनस्थान आहे, तुमचं लाभस्थान आहे, तुमचं पराक्रम स्थान आहे, अशा ठिकाणी जर पापग्रहाचा जेव्हा संबंध येतो, त्याच्यामध्ये सूर्य पण पापग्रह आहे, शनी पण पापग्रह आहे, मंगळ पण पापग्रह आहे. तर असे जेव्हा ग्रहांचा संबंध येतो, आता ते सूर्य पण तेजस्वी आहे, मंगळ पण धाडसी आहे, पराक्रमी आहे, आणि शनी तर नैतिकता, नीतिमत्तेचा आणि कायद्याचा कारक आहे. तर हे जे 3 ग्रह आहेत हे तुम्हाला सतत काही ना काहीतरी शिकवत असतात. बरोबर. तो मंगळ काय करतो, तो ॲग्रेशन देतो, त्यामुळे अतिरागामुळे तुमचा निर्णय चुकू शकतो. किंवा जर तिथं सूर्य असेल तर तो तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता आणि अति प्रेझेंटेशन देण्याच्या भानगडीमध्ये तिथे नुकसान करून घेता. तर असे जे ग्रह आहेत हे ग्रहांचा संबंध जेव्हा तुमच्या द्वितीय स्थानाशी, लाभस्थानाशी, व्ययस्थानाशी, षष्टम स्थानाशी, भाग्यस्थानाशी संबंध येईल त्यावेळेला नक्कीच तिथं आपल्याला आर्थिक नुकसान होत असतं. आणि गोचरीमध्ये सुद्धा ह्यांचं भ्रमण जेव्हा त्या स्थानातून होत असतं त्यावेळेला सुद्धा आपल्याला नुकसान, आर्थिक नुकसान होऊ शकतं, किंवा आपली जी आर्थिक प्लॅनिंग आहे ती डगमगू शकते, किंवा तिथले निर्णय चुकू शकतात. बरं. सर, तुमचा रत्नांमध्ये विशेष अभ्यास आहे, तर आर्थिक स्थिरता येण्यासाठी रत्नांचा काही उपयोग होतो का? कसं असतं की प्रत्येक रत्न जे आहे त्या रत्नाचं एक कारकत्व आहे, ते एका ग्रहाचे स्वामी आहे, प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी आहे, त्या स्वामीचे ते रत्न आहेत. तर ते जे त्यांचे जे आता पुष्कराज पाहिला आपण, त्याला आपण येलो सफायर म्हणतो, पुष्कराज आहे तो, त्याचा पिवळट कलर आहे, त्याच्यामध्ये डार्क आहे, फेंट आहे. महत्त्वाचं कसं असतं की ही जे रत्न आहेत ही रत्न हजारो वर्षापासून आहेत, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कॉस्मिक रेज असतात आणि त्या ग्रहाशी संबंधित असतात, हे विज्ञानानं पण मान्य केलेलं आहे. पण ह्याची आपण काय करतो की जसं एखादा पेशंट असतो, त्याला जेव्हा एखादं विटॅमिन कमी पडतं तेव्हा डॉक्टर काय करतो की त्याला त्या विटॅमिनची गोळी किंवा टॅबलेट्स देतो. पण याच्यामध्ये कसं असतं की एखादा ग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये कमजोर असेल किंवा त्याची साथ तुम्हाला मिळत नसेल तर अशा वेळेला त्या ग्रहाचं रत्न जर तुम्ही धारण केलं तर नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. आणि त्याच्यानं रत्नानं काही होत नाही, पण तुम्ही ते धारण केल्यानंतर तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी वाढते, तुमच्या शरीराच्या सभोवतालचा जो होरा पॉझिटिव्ह होतो, त्याच्यामुळे तुमच्या कामाला गती मिळते. कामाला गती मिळाली की त्याचा उत्साह वाढतो, उत्साह वाढला की कामाचे रिझल्ट पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह रिझल्ट की पुन्हा उत्साह वाढत असतो. ही एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्याच्यातून नक्कीच आपल्याला चांगला फायदा होतो. कारण मी आता 32 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो. आतापर्यंत मी हजारो व्यक्तींना मी रत्न दिलेले आहेत आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्याच्यामध्ये मिळाले. नक्कीच. सर, विषयानुसार आर्थिक समस्या आणि उपाय यावरूनच एक प्रश्न आहे की सर, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय करू शकतो? म्हणजे काय होतं, अनेकदा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बाबाबुवांकडे बाहेर जातात लोक, पण तिथे देखील आर्थिक खर्चच होतो. खर्च जास्त झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा डगमळून जाते आणखीन. तर घरगुती पद्धतीने आपण कशा पद्धतीने आर्थिक स्थिती सुधारू शकतो? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का यामिनी, आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये, याच्यामध्ये बरेच असे काही स्तोत्र आहेत, काही मंत्र आहेत की त्याच्यामुळं आपण आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो. एक सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे की श्रीसूक्त नावाचं एक स्तोत्र आहे की ते जर आपण रोज दिवे लागण्याच्या वेळेला किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जर तो रोज आपल्या घरामध्ये आपण त्याचा पाठ केला किंवा त्याचं हवन पण आपण करू शकतो. ते हवन जर केलं तर नक्कीच आपली आर्थिक स्थिती स्थिर होऊन, श्री सुक्त त्याचं नाव आहे, तर श्री म्हणजे पैसा पण आहे, श्री म्हणजे प्रतिष्ठा पण आहे, आणि श्री म्हणजे प्रसिद्धी पण आहे. तर तुमची प्रसिद्धी होण्यासाठी, तुमची प्रतिष्ठा वाढण्यासाठी आणि तुमची आर्थिक स्थिरता वाढण्यासाठी हे श्रीसूक्त फार उत्तम असतं. तर श्रीसूक्त आपल्याला कुठे मिळतं आजकाल, तुम्ही सर्च केलं तुम्हाला ते मिळू शकतं. ते रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याचं वाचन करू शकता, हवन करू शकता. त्यासोबतच अजून एक दुसरं आहे की दुर्गा सप्तशती नावाची आपली एक पोथी आहे. त्या पोथीमध्ये एक आपण आर्थिक स्थितीसोबत आपल्याला मनाची स्थिती,
आणि व्यावहारिक स्थिती ह्या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही चंडी कवच रोज वाचलं तर ते महाकालीसाठी फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने तुमचं मनोबल आत्मबल खूप स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये डगमगणार नाही. दुसरं आहे अर्गला स्तोत्र, ते महालक्ष्मीसाठी आहे. त्याच्यानं तुमची आर्थिक स्थिती खूप उत्तम होते आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पण त्याचा आपल्याला फार मदत होते. आणि तिसरे आहे किलक स्तोत्र, ते महासरस्वतीसाठी आहे. हे 3 स्तोत्र जर आपण रोज जर वाचले की जे मनानं कमजोर आहेत, व्यवहारात कमजोर आहेत किंवा आर्थिक बाबतीतले डिसिजन त्यांना घेता येत नाहीत, अशा सगळ्या गोष्टीसाठी हे 3 स्तोत्र किंवा श्रीसूक्त हे 2 आपण जर रोज नियमानं आपल्या घरामध्ये जर चालू केलं वाचायला तर आपल्या परिस्थितीमध्ये खूप उत्तम असा फरक पडू शकतो. नक्कीच. सर, तुम्ही आज हॅलो 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना आर्थिक समस्येवर ज्योतिष उपाय कोणकोणते आहेत त्यावर योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.